हॅलो, गुड इव्हनिंग. आवाज येतोय का सर्वांना? ओके. तर आपण सुरू करूया. काल आपण बोलल्याप्रमाणे आपण 45 मॉडेल ऑक्झिलरीचा अभ्यास सुरू केलेला आहे. त्यातले मला वाटतं काहीतरी 10 का 11 मॉडेल ऑक्झिलरीज आपण कालपर्यंत पूर्ण केलेल्या आहेत. बाकी सगळे मॉडेल ऑक्झिलरीज 45च्या 45 आपण पूर्ण करतोय. या 45 मॉडेल ऑक्झिलरींच्या मदतीने कुठल्याही प्रकारचं वाक्य आपण बनवू शकतो, इतके पॉवरफुल हे मॉडेल ऑक्झिलरीज आहेत. फक्त त्या क्षणाला आपल्याला आठवलं पाहिजे की कुठल्या वाक्यामध्ये कुठलं सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच मॉडेल ऑक्झिलरी काम करतं आणि त्याच्याबरोबर येणारं सहाय्यकारी म्हणजे क्रियापदाचं रूप. हे जर आपल्याला पक्क झालं आणि ब्रेन ट्रेन झाला तर कुठलंही वाक्य आपण सहज बोलवू शकतो. पण त्यासाठी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. वेगवेगळी प्रकारची वाक्य मराठीतून इंग्लिशमध्ये कसे होऊ शकतात हे आपल्या डोक्याला थोडंसं प्रॅक्टिस किंवा ताण दिला पाहिजे. आणि मग हळूहळू काय होईल, तो स्पॅन कमी होईल आणि इमिडिएट काही सेकंदात एखादं वाक्य आपल्या ब्रेनमध्ये तयार होईल आणि ते लगेच डिलिव्हर होईल. हा सगळा भाग प्रॅक्टिसचा आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करत राहणे. आता मी तुम्हाला काल होमवर्क दिला नव्हता, पण मी तुम्हाला काल जो भाग घेतला होता मध्येच, त्या भागावरती प्रश्न उत्तर करणार आहे. तर तुम्हाला मी काय प्रश्न वाचायला एक मिनिट. 1 मिनिट. तर मग मी तुम्हाला काही क्वेश्चन्स, आता संध्याकाळी आपलं सेशन संपलं की मी तुम्हाला काही क्वेश्चन्स पाठवणार आहे. त्याचे आन्सर्स मला पाठवा. आता आपण सुरू करूया आहे मॉडेल ऑक्झिलरीज. आपण बघितला होता कालचा 10वा नीड म्हणजे नेसेसिटी म्हणजे गरज अशा अर्थाने. आता तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत नीड, त्याचा अर्थ नेसेसिटी म्हणजे गरजेची असणे, गरज असणे. आणि मराठी आणि इंग्लिश दोन वाक्य या ठिकाणी मी घेतलेले आहेत. वाक्य आहे यू नीड रेस्ट. आता या ठिकाणी आपण का